न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। एमएलए यत्नाल बसवनगौड़ा पाटिल यत्नाल का एक नया बयान, ताकि वहां पर मीडिया वाले बसवनगौड़ा पाटिल यत्नाल को सवाल जवाब ये करने लग गए, ताकि कहीं सवाल जवाब चुनाव के अब होने लग गए। अब वो ये कहने लगे ज्यादा से ज्यादा वोट विजयपुर शहर के बस स्टैंड से लेकर जुम्मा मस्जिद वहां के होटों से ही चुन के आते हैं बसवनगौड़ा पाटिल यत्नाल। आप मीडिया के सामने अब ये कहने लग गए। तो यहाँ पर बहुत सारे सवाल और जवाब तो होते ही रहते हैं बसवनगौड़ा पाटिल यत्नाल जहां पर हो वहां पर मीडिया वाले बहुत सारे जो नहीं पूछेंगे वो भी उनको सवाल करेंगे और उसका जवाब भी बसवनगौड़ा पाटिल यत्नाल जरूर देंगे। अब सबसे बड़ी बात यह है कि जुम्मा मस्जिद बस स्टैंड एरिया विजयपुर शहर के यहाँ पर तो ज्यादा से ज्यादा मुसलमानों की ही संख्या ज्यादा है और वहीं से लीड से चुन के आने की बसवनगौड़ा पाटिल यत्नाल आप कह रहे हैं। क्या माजरा होगा जो वहां से ही चुनाव जीत के आने की बात कर रहे हैं। दूसरा तो ये कह रहे हैं ताकि इनको बीजेपी पार्टी से निकाल दिया गया है। ये तो सिर्फ नाम के लिए, ये तो जनता तो बातें कर रही है मगर सिर्फ नाम के लिए निकाला गया है। मगर ऐसा निकाल दिया होता तो बसवनगौड़ा पाटिल यत्नाल की जुबान खामोश बिल्कुल नहीं रहती, ताकि आज भी उनके साथ जितने भी पक्ष के लोग बीजेपी के आज भी साथ थे, कल भी है और सदा रहने की बात बसवनगौड़ा पाटिल यत्नाल संपर्क में रहने की बात कर रहे हैं। शायद ये भी सच है, ताकि ये सब लोगों को पता है ताकि बसवनगौड़ा पाटिल यत्नाल खामोश इसलिए है कि जनता जान गई है, ताकि वो नाम के लिए इस पार्टी से निकाल दिया गया है मगर बिल्कुल ही नहीं है। ये आज भी बीजेपी के लीडर है और कल भी बीजेपी के लीडर रहेंगे। ताकि अब ये बसवनगौड़ा पाटिल यत्नाल का तो खुला सा यही कहना है, ताकि कह भी दिए हैं जो भी पार्टी में है आज इनके साथ कोई भी दूर नहीं है, पार्टी से बाहर नहीं है। सिर्फ वो लेटर में लिखा गया है ताकि इनको बीजेपी पार्टी से 6 साल के लिए निकाल दिया गया है। सिर्फ कागजात में है मगर बिल्कुल ही कागजात में उतना ही है मगर जितना इनमें सोच और समझ में नहीं है। जो भी है आज भी और कल भी जो जनता सोची जो समझी आज वो सच हो गया। ताकि ये बात आज बसवनगौड़ा पाटिल यत्नाल ही कह गए, ये जनता सब गुनगुनाते रहते थे ताकि ये सिर्फ नाटक है, बिल्कुल ही कुछ भी नहीं है। अब तो यहाँ पर पार्टी में सिर्फ कागजात में लिखा हुआ है मगर आज इन्होंने कहा है आज भी पार्टी में है और कल भी रहेंगे, सिर्फ नाम के लिए निकाल दिया गया है। ये तो सिर्फ अब तो पार्टी में रहकर ये तो अजब गजब हो गया है मगर इन्हों कहने से, मगर आज इनकी जुबान से सुनने के बाद आपको पता चलेगा। ताकि बीजेपी भी पार्टी में रहकर आज भी इन्होंने पार्टी के निकालने के बावजूद भी आज भी इस देश के प्रधानमंत्री के नाम लेते ही रहते हैं और उनके नाम पर ही भाषण खूब करते रहते हैं। तो कैसे निकाला गया और कौन से तरीके से निकाला गया आप भी जरा सोचिए। आप वो क्या कहते हैं बसवनगौड़ा पाटिल यत्नाल आज उन्हीं की जुबान से सुनाएंगे। आइए देखेंगे एक रिपोर्ट में। ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಾಯಕರು ಎಂಪಿನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ರು. ಇದೀಗ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಅಸಮಾಧಾನವನ್ನು ಹೊರಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ಎಂಪಿ ಅವರು ಕೂಡ ಮೊನ್ನೆ ತಾನೇ ಅಸಮಾಧಾನ ಹೊರಹಾಕಿದ್ರು. ಇನ್ನು ಅವ್ರೇನು ಸೇರಿಸ್ಕೊಳ್ಳಂಗಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಬರೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನು ಒಂದೇ ಸಲ ಎಂಪಿ ಬಳಿ ಹೋಗಿವೆ, ನಾನು ಸೇರ್ಸೋದಕ್ಕೆ ಯಾವ ಮಗನ ಬಳಿ ಹೋಗಿಲ್ಲ. ಕರ್ನಾಟಕದ ಯಾವ ಮಗ ಲೀಡರ್ ಅದ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಅರ್ಥ ನಾವು ಹೋಗೋದೇ ಇಲ್ಲ. ನನ್ನ ಈಗ ಚುನಾವಣೆ ಎಂಪಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಕಡೆನೂ ಕೂಡ 30,000 ಲೀಡ್ ಆಯ್ತು. ನಗರದಲ್ಲಿ ನನಗೆ ಬರೀ 9,000 ಇದಾಯ್ತು. ನಾನೇನಾದ್ರೂ ಅವ್ರು ಕೇಳಿದ್ದೀನ? ಯಾವುದನ್ನು ಕೇಳಿದ ಅವ್ರು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ಮತ್ತೆ ಮರಳಿ ತಗೊಳ್ಳೋದು ಅವಶ್ಯಕ, ಇದಕ್ಕೆ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ತಗೊಳ್ಳೋದು ಬಿಡಲಕ್ಕಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ಬಂದು ಎಂಪಿ ಸಾಹೇಬ್ ಈ ಎಂಪಿ ಸಲುವಾಗಿ ನಾ ಇಲೆಕ್ಷನ್ ಚುನಾವಣೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಲುವಾಗಿ ಮಾಡೀನಿ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವ್ರ ಸಲುವಾಗಿ ಮಾಡೀನಿ. ನಾವೇನು ಅವ್ರ ಕಡೆ ರೊಕ್ಕ ತಿಂದಿಲ್ಲ, ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ರಿ ನಾನೇ ಸ್ವಂತ ರೊಕ್ಕ ಖರ್ಚು ಮಾಡೇನಿ. ಬಿಜಾಪುರ್ನಾಗ ಯಾಕೆ ಲೀಡ್ ಕಡಿಮೆ ಆಯ್ತು? ರಾಜು ಆಲ್ಗೂರ್ ಎಲ್ಲಿ ಅವರು ತೊರಿಬೋದು. ಇಡೀ ತೊರವಿ ಭಾಗದಾಗ ನಮ್ಮ ಊರು ಮಗ ನಿಂತಾನ ಪತ್ತಳ್ಳಿ, ಅಲ್ಲಿ ದಲಿತರು ನಮ್ಮ ಮುಂಜಾತೆ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಊರವ್ ನಿಂತಾನ ತೊರವಿ ಅಂತ
ನಮಗೆ ಲೀಡ್ ಆಗೋದು ಎಲ್ಲಿ ತೊರ್ವಿದಿಂದ ಚಾಲು ಆಗ್ತೈತೆ ನಾನು ML ಎಲೆಕ್ಷನ್. ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ತನ ನಾನು ಲೀಡ್ ಇರ್ತಾರೆ. ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ನಿಂದ ಜುಮ್ಮಾ ಮಸ್ತಿ ದಾಟು ತನ 30,000 ಇದ್ದು ನಾನು 3,000 ಕೊಡ್ತಾರೆ. ಒಂದು ಕನಕದಾಸ್ ಬಡಾವಣೆ ಜಲನಗರ ಬಂದಾಗ ಮತ್ತೆ 4-5 ಸಾವಿರ ಕೊಡ್ತದೆ. ನಾ 8-9 ಸಾವಿರನಾಗ ಆರಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಇದು ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಐತಿ. ಮೊನ್ನೆ ಏನಾಯ್ತು, ಇದು ರಾಜು ಆಲ್ಗೂಡ್ ನಿಂತಿದ್ರಿಂದ ಲೋಕಲ್ ಅದಾನ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿ ಅದಾನ ಅಂತೇಳಿ ಎಷ್ಟು ಓಟ್ ಅದಾರಿ 25-30 ಸಾವಿರ ಓಟ್ ಅಲ್ಲಿ ಅದಾವ. 35 ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮೆಂಬರ್ ಅದ ಬರೀ. ಮತ್ತು ನಾನೇನು ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀನಿ, ನಾವು ಊರ ನಿಂತ ನನ್ನ ಮ್ಯಾಗ ಅವ್ರ ಅಭಿಮಾನಲ್ಲೇ ಹಾಕಿದ್ರು. ಉಳ್ಕಿದ ಕಡೆನೇ ಹಾಕಿಲ್ಲ. 7-8 ಸಾವಿರ ಏನು ಭಾಳ ಅಲ್ಲ. ರೈಟ್ ಲೆಫ್ಟ್ ಅವ್ರವ್ರ ಜಗಳ ನಮಗೇನು ಸಂಬಂಧ ಏನ್ರಿ. ನೋಡ್ರಿ ಅವ್ರ ರೈಟ್ ಎಲ್ಲ ಕಮ್ಯುನಿಟಿ ರಾಜು ಅಲ್ಗೂರ್ದ ಸಹಜ ಐತೆ. ಅವ್ರ ಸಮಾಧಾನ ನಿಂತಾನ ಅವ್ರು ಹಾಕ್ಯಾರ. ಜಿಗಿನವರು ಈಗ ಮಾತಾಡ್ತಾರ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ಯಾರ ಅಂದ್ಮಾಗ ನಾನು ಶಾಶ್ವತ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ಯಾರ ತಿಳ್ಕೊಂಡಾರ. ಕೆಲವು ಮಂದಿಗೆ ಹುಚ್ಚಿಡೋದು ನಾನು ಹೊರಗೆ ಹಾಕ್ಯಾರಿ ನಂದು ಯತ್ನಾಳ ತಗೋದತ್ತ. ಮ್ಯಾಗಿನವ್ರು ನಾನು ನಿರಂತರ ಸಂಪರ್ಕನಾದಾರ. ಈ ವಿಜಯನಗರ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ